MH19 न्यूजचे जळगाव जिल्हा प्रतिनिधी शाहिद खान यांची एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे। जळगावात दुचाकी चोरीला MIDC पोलिसांचा दणका, 2 चोरीच्या मोटरसायकली हस्तगत। जळगाव शहरात मोटरसायकल चोरी करणाऱ्या संशयिताला MIDC पोलिसांनी जेरबंद करत 2 चोरीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत। दिनांक 26 जुलैच्या रात्री जळगाव शहरातील रवी किराणा जळगाव परिसरातून फिर्यादीच्या घरासमोर लावलेली मोटरसायकल चोरीला गेली होती। या प्रकरणी MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने संशयिताचा शोध घेतला। दरम्यान 28 जुलै रोजी तांबापुरा मेहरून भागात सापळा रचून साहिल मोहम्मद तडवी वय वर्ष 23 वर्षे राहणार तांबापुरा मच्छी बाजार जळगाव याला पोलिसांनी ताब्यात घेतले। चौकशीत त्याने सदर गुन्ह्यातील 2 मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिल्याचे पोलिसांना सांगितले आहे। या कारवाईत पोलिसांनी अंदाजे 45,000 रुपये किमतीच्या 2 हिरो कंपनीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहे। या धडाकेबाज कारवाईत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रशांत चौधरी, नितीन ठाकूर, गणेश ठाकरे, किरण पाटील, राहुल घेटे, योगेश घुगे आणि सुभाष सावळे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। या कारवाईचे मार्गदर्शन जळगावचे पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित आणि उपविभागीय पोलीस अधिकारी नितीन गणापुरे यांनी केले। दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात हजर केले असता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास पोलीस नाईक प्रदीप चौधरी करीत आहेत। MIDC पोलिसांच्या या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांची मोहीम आणखी तीव्र झाल्याचे दिसून येत आहे। बघत रहा MH19 न्यूज। मुख्य संपादक डॉक्टर श्रीकांत वानखेडे सोबत ब्युरो चीफ जोएब सय्यद, जळगाव जिल्हा, महाराष्ट्र।